पण मी तुम्हाला सांगतो, या कलियुगामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं हा भाव जागृत राहावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत ना, वेगवेगळ्या स्वयंसेवकाच्या घरी जाऊन आजही जेवतात आणि जे आहे ते आवडीनं जेवतात. तर त्यामुळं त्या घरावर पण संस्कार होतो, घरातल्या मुलावर पण संस्कार होतो आणि त्या प्रचारकाची जेवणाची सोय होते, ज्यामुळे पैसे खर्च होणं टळतं. आज श्रीकृष्णाच्या मनामध्ये आलं की हा मधु रोज आपल्याकडे जेवतो लेकाचा, हा कधीच काही आणत नाही. ते म्हणाले की मधु घर जा और मौसी से बोल कि आज कन्हैया ने कुछ ना कुछ तो खाने के लिए मांगा है. काय देणार आता? मधुमंगलला वाटलं की आता काय घरी जावं, पण नाही जावं तरी हा हाकलून तर देईलच. आणि रोज ह्याच्या घरी आपण खातो, तर आज पहिल्यांदा मागितलं त्याने. आणि लक्षात घ्या, देवही परीक्षा बघण्यासाठी मागतो, तेव्हा कंजूसी करू नका. आणि देव कुणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही. मधु गेला घरी. तो म्हणाले कि माई, आज पहली बार कन्हैया ने कुछ ना कुछ चीज़ मांगी है खाने के लिए, घर पे कुछ है तो दे दो. 3 दिवस झाले घरात चूलच पेटली नव्हती, शांडिल्य ऋषी आले नव्हते. त्यामुळे आज शक्यता होती की ते येतील. म्हणून पूर्णा मासीनी एका वाडग्यामध्ये ताक ठेवलं होतं. ताक शेजारणीने दिलं होतं, ते आदल्या दिवशी दिलं होतं. त्यामुळं ह्या दिवशी दुपारी ते शिळं झालं होतं, आंबटही झालं होतं आणि हलकासा वास त्याच्यात येत होता. ती म्हणाली की घरात काही नाही रे बाळा. तो म्हणाला त्या वाडग्यात काय? ते म्हणाले आज तुझे बाबा येतील तर काहीतरी त्यांना द्यायला लागेल ना. मी काही खाल्लं नाही तर चालू शकतं, पण बाबांना कसं, त्यांच्यासाठी मी ते ताक ठेवलं आहे. तो म्हणतो की दे ना. आज पहिल्यांदा कृष्णाने काहीतरी मागितलं, आपण नको का द्यायला? ती म्हणाली जा घेऊन. आणि तो ताकाचं वाडकं घेऊन यायला लागला. आणि जसं मित्र बसलेला मंडल जवळ आलं तसं ह्याच्या मनामध्ये सुरू झालं कि एक तो खट्टा छाछ है, हल्की सी बदबू भी आ रही है, ये अगर मैं कन्हैया को दूंगा तो मेरी तो दिल्लगी उड़ाएगा लेकिन माँ को भी गाली देगा. देऊ की नको, देऊ की नको, देऊ की नको, कन्फ्युजन. आणि मग त्या सगळ्या मंडलाच्या जवळ येईपर्यंत त्याचा निर्धार झाला होता की नाही द्यायचं. एक वेळ घरी काही नाही आहे ह्यात लपून ठेवण्यासाठी काही गोष्ट नाही. थोडीफार चेष्टा करेल आपल्या गरिबीची, करू दे, पण हे असलं दिलं ह्याची चेष्टा करण्यापेक्षा काही नाही दिलं. आणि म्हणून त्यांनी ते वाडगं असं तोंडाला लावलं आणि कृष्णाने पाहिलं. कृष्णाने पाहिलं आणि तो पळत गेला. तो पळत येतोय असं म्हटल्यानंतर ह्याने ढसा ते ताक आता एका वाटक्यात किती मावणार, पण ते सगळं भराभरा पिऊन टाकलं. कृष्णाने त्याचे दोन्ही दंड पकडले. ते म्हणाले की मधुमंगल, ये ठीक नहीं किया, मेरे लिए जो चीज़ भेजी थी मौसी ने, तुमने क्यों खा ली? तो म्हणाला कि कन्हैया बासी छाछ था, तुमको देता तो तुम गालियाँ देते. तो म्हणाला क्यों क्यों गालियाँ देते? पुन्ना मासी ने मेरे लिए जो चीज़ भेजी मुझे पसंद ही आती, तुमने निगल डाली सब. आणि कृष्णाचं लक्ष मधुमंगलच्या इकडे ओठावरून ओघळलेल्या एका ताकाच्या बिंदूकडे गेलं. त्यांनी त्याला धरलं आणि जिभेने तो ताकाचा बिंदू पिऊन टाकला. हे दृश्य परीक्षा बघायला आलेल्या ब्रह्मदेवाने पाहिलं. तो म्हणाला की हा देव, हे गवळ्याचं पोर मित्राच्या तोंडातला उष्टा ताकाचा थेंब पिण्यासाठी जसा जीव तळमळतो, हा कसला आलाय देव? हा छद्मा आहे, कपट आहे, हा पब्लिसिटी स्टंट आहे वगैरे काय जे ब्रह्मदेवाला म्हणायचं होतं ते म्हटलं. आणि ब्रह्मदेव म्हणाला पण तरी असं सोडता कामा नये, परीक्षा घेऊ. म्हणून ब्रह्मदेव जिकडे बछडे चरत होते त्या सगळ्या बछड्यांना ब्रह्मदेवाने गुप्त करून टाकलं. यांचं सगळ्यांचं जेवण खाण झाल्यानंतर कृष्णाने सांगितलं की चला बछडे आता घ्या, परत जाऊ.
हे सगळे मित्र बछड्या आणायला गेले तर बछडे नाही. खूप शोधलं. कन्हैया म्हणाला की ठीक आहे, तुम्ही बसा, सापडत नाही ना, मी बासरी वाजवतो, कुठे असतील तिथून येतील. म्हणून जिकडे जेवणं झाली तिकडे मित्र बसले. कन्हैया शोधत शोधत बासरी वाजवत गेला. बासरीला प्रतिसादच नाही. तोही कंटाळून आला. बघतो तर आपले मित्र गायब. आणि तो म्हणाला की हे काय चाललंय आज चेटूक, आधी गाई मग मित्र. आता कळलं हे काय चाललं असेल. है ना? इथे बालक आहे पण ब्रह्मदेवाचा बाप हाच आहे ना. कारण का हा विश्वाचा निर्माता आहे, अधिकारण आहे. ब्रह्मदेव वगैरे सगळे यातून निर्माण झाले. तर म्हणाला ब्रह्मदेवाने असं केलं काय. ठीक. आणि श्रीकृष्णाने मांडी घातली आणि एक उत्कट संकल्प केला. आता ज्याच्या संकल्पाने सारं ब्रह्मांड निर्माण झालं, त्याला 10 गायीची वासरं आणि 10 मित्र तयार करणं काय कठीण आहे. आणि आपल्या तेजाने त्यांनी गायीची वासरं आणि मित्र तयार केले हुबहू. आणि चला म्हणे घरी. सगळे घरी गेले. आज पहिल्यांदा असं झालं की नातवंड घरी आल्यावर आजी आजोबांनी ओसरीवर येण्याच्या आधी हातपाय धु, खाली उतर, खाली उतर, ते मळका जे पंचायन टाकून दे, काही म्हणले नाही. नातवंड दारात आल्यावर आजी आजोबा उठले आणि मिठ्या मारून लाड काय करतात, गालावरून हात काय फिरवतात, मुके काय घेतात. गवळणींना वाटलं की आज आजी आजोबांना झालंय काय. रोज तर ते वसवस करतात, आज एकदम प्रेम उमाळून आलं. आणि त्या गवळणींचं लक्ष गोठ्यात गेलं तर रोज धारा काढायच्या आधी पाय झाडणाऱ्या वासरं जवळ आल्यावर गायी त्या वासरांना चाटतायत. आणि म्हणे काहीतरी गडबडच झाली. इकडचीला विचार, परत दारी जाऊन विचार, पुढच्या अंगणात जाऊन विचार, सगळीकडे हाच माहोल. 8-10 घरामध्ये सगळं हेच चित्र. संतांनी सांगितलं की तरुण गोपींच्या बरोबर कृष्ण जेव्हा नृत्य करे, कृष्ण त्यांच्या सहवासात राही किंवा कृष्णाच्या सहवासात त्या राहत, तेव्हा या म्हातारा गोपींना असं वाटायचं की कृष्ण आपल्याबरोबर असं का नाही वागत. आणि आज कृष्ण तेजाची नातवंड जेव्हा घरी आली तेव्हा दिसत होती नातवंड, पण तेज होतं कृष्णाचंच. त्यामुळं त्या नातवंडांविषयी इतकं प्रेम निर्माण झालं की आजी आजोबांनी त्यांना आलिंगन दिलं, त्यांचा लाड. छोटे छोटे बछड्यांना घेऊन कन्हैया जातो, आपल्याला का नेत नाही असं मोठ्या गायींना वाटायचं. आज तो कन्हैया वासराच्या रूपात आल्याबरोबर असं प्रेम गायींच्या मनात निर्माण झालं की गायी त्या बछड्यांना चाटायला लागल्या. संतांनी असं सांगितलं, मित्रांबरोबरचं जेवण हा जसा एक रास आहे, तसं वयस्क गोपींबरोबर केलेला हा कृष्णाचा रासच आहे. आणि गायींबरोबर केलेलाही हा कृष्णाचा रास आहे. असाच एक रास कृष्णाने ब्राह्मण पत्नींच्या बरोबर केला आहे. स्वर्गप्राप्तीसाठी वनामध्ये ब्राह्मण एक यज्ञ करत होते आणि फिरणाऱ्या ह्या सगळ्या सवंगड्यांना एकदा भूक लागली आणि ते बलरामदादा आणि कृष्णाला म्हणाले की कन्हैया भूक लागली. तर तो म्हणाला की इकडे पलीकडे एक मोठा यज्ञ सुरू आहे, तुम्ही तिथे जा आणि त्यांना सांगा की आम्ही कृष्णाबरोबर आलो आहे, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी अन्न द्या. ते गेले. थोड्या वेळाने परत आले, खाली हात. कृष्ण म्हणाला काही नाही आणलं. ते म्हणाले नाही. का नाही, तुम्हाला दिलं नाही, तुम्ही काय केलं. म्हणे आम्ही गेलो, ते सगळे ब्राह्मणदेव तिथे होते, यज्ञ जवळजवळ संपत चालला होता, आरती पूजा बहुतेक त्याची तयारी असेल. आम्ही त्यांना म्हटलं की हे भूदेव कुछ खाने के लिए दे दो, हम दाऊजी और लाला के साथ पधारे. त्याने हाकलून दिलं आम्हाला. ते म्हणाले तुम्ही चूक केली, तुम्ही त्या ब्राह्मणांकडे कशाला गेला. ते म्हणे म्हणजे ब्राह्मणींकडे जायला पाहिजे. ते म्हणत त्याने काय फरक पडेल, नैवेद्य तयार होता, अजून नैवेद्य दाखवायचं होतं. त्याही म्हणाले असत्या बाळांनो अजून आरती नैवेद्य व्हायचं आहे आणि नैवेद्याच्या आधी कसं द्यावं तुम्हाला. तो म्हणाला जा तरी. ते गेले, मागच्या दाराने गेले. मैया दाऊ कन्हैया के साथ पधारे, कुछ भोजन पाएंगे हम, कुछ खाने के लिए दोगी. आता त्या ब्राह्मण पत्न्या जे यज्ञाचे सगळं नैवेद्य करून ताटं तयार होती, त्याने दाऊ आणि कन्हैया आलं असं कळल्याबरोबर ताटं उचलली
नवरे पुढे, यज्ञ तिकडे, आरती तिकडे, प्रतीक्षा तिकडे, पोरांबरोबर सुसाट. आणि त्यांनी कृष्णदाऊला समोर बघितल्यानंतर देहभान हरपून गेलं. आणि त्या म्हणाले की किती भाग्य आहे आमचं, खायला तर दिलंच पोरांना, पण ते नैवेद्याचं सगळं कृष्णाला आणि बलराम दादाला भरवत होत्या. इकडे ब्राह्मण वाट बघतायत, आत्ता येतील मग येतील, आत्ता येतील मग. त्याने रसोईत बघितलं, मागे जाऊन कोणीच नाही. ब्राह्मणाला संताप लवकर येतो, पूर्वीच्या ब्राह्मणांना संताप लवकर येत होता. आता रेशनचं खायला लागल्यापासून इकडे तिकडे बघितलं, कुठे नाही. कोणीतरी म्हटलं असेल तिकडच्या गवळ्याने वगैरे इकडून गेल्या, ताटं होती हातात. मग तर आणखीन डोकं ठणकलं. आणि तिकडे जाऊन बघतात तर आपल्या बायका कृष्णाला आणि दाऊजींना भरवतायत. ते मित्र आहे बाजूला उभे आहेत, एक एक घास त्यांनाही देत आहेत. आणि ब्राह्मण जिथे होते तिथे थबकले. आणि त्यांनी एकमेकांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, धिक्कार असो आपल्या ज्ञानाचा, धिक्कार असो आपल्या पांडित्याचा, धिक्कार असो आपल्या व्रतांचा, धिक्कार असो आपल्या कुळाचा, धिक्कार असो आपल्या उच्चतेचा. जे आपल्या बायकोंना परब्रह्म प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे हे कळालं, त्यांना स्वर्गाची प्राप्ती तर इथे झाली, आणि आपण मेल्यावरच्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी यज्ञ काय करत बसलो आहोत. आपल्यापेक्षा आपल्या बायका भाग्यवान आहेत. नवऱ्यापेक्षा कोण भाग्यवान आहे? बायका भाग्यवान. इतकं सगळं म्हणतोय शर्वरीताई, कोणी काही एखादा जिन्नस बनवून आणला का हो कथाकाराला? उद्या आणू नका, नाही तर उद्या सगळ्या जणी इतके आणतील की 56 भोग. तात्पर्य असं, जिवंत देहात भगवंत ज्याला दिसतो त्याला स्वर्गप्राप्तीच झालेली असते. ते यज्ञात द्यावंच, अग्नी भगवंताचं मुख आहे, ते सगळं करावं. पण कथा आपल्याला हे सांगत असतात. मुलं घरी गेली, सगळेजण छान आहे, ब्रह्मदेव वाट बघतायत गोकुळामध्ये, आता कोलाहल होईल मग होईल. गोकुळाचे प्रमुख आहेत ते बेचैन होतील. मुलं नाहीत, बासरं नाहीत. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 1 वर्ष गेलं तरी गोकुळामध्ये काहीच नाही. मग पाहायला गेले ते तर बघतायत तर मुलंच्या मुलं जशीच्या तशी, वासरं जशीच्या तशी, आणि गोकुळात काही फरकच नाही. आणि एकदम त्यांच्या लक्षात येतं की अरे, केवळ संकल्पाने ब्रह्मांड निर्माण करू शकणारा हा तो भगवंतच आहे. आणि मग कृष्ण जो आहे तो केवळ गवळ्याचा पोर नसून भगवंत ह्याची जाणीव होते. आणि ब्रह्मदेवानी मग पश्चाताप व्यक्त केला वगैरे. आणि मग श्रीकृष्णाने आपलं चैतन्य आपल्यामध्ये घेतलं. ब्रह्मदेवानी गायी आणि पोरं परत केली, आणि ती परत गेली तेव्हा या सगळ्या लीलेला 1 वर्ष झालं होतं. म्हणून श्री शुकदेव असं म्हणतात, 1 वर्षाने जेव्हा ही खरी मुलं जी ब्रह्मदेवाने लपवून ठेवली होती घरी गेल्यावर, आघासुराची वधाची कथा आज 1 वर्षानंतर त्यांनी घरी सांगितली. अशा अनेक गोष्टींमधून आपल्याला छोटे छोटे संदेश हेच आहेत की दुर्गुणांचा ऱ्हास झाला पाहिजे, सद्गुणांचा विकास झाला पाहिजे. आणि मग या सगळ्या लीला क्रमामध्येच चिरहरणाची लीला आहे, द्वैत संपावं. गोवर्धन आहे, इंद्रिय पुष्टभावित भक्तिरसाने. आणि जेव्हा अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे तेव्हा भगवंताला खात्री होते की आता सगळ्या गोपी ज्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन आहेत त्या दोषरहित झाल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो की आता वेळ आलेली आहे. आणि मग सगळ्या गोपींना तो सांगतो की या शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या रात्री यमुना तीरी कदंब वृक्षावर मी तुम्हाला अद्वैताची अनुभूती देण्यासाठी महारासाचं आयोजन करेन. माझ्या बासरीचा स्वर तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही सगळ्याजणी त्या कोजागिरीच्या रात्री यमुनेकाठी या, मी तुम्हाला रासलीलेचा अनुभव देईन. हे ऐकल्यावरच त्या इतक्या आनंदी झाल्या. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांचं सगळं गाणंच जगणंच एक गाणं झालं. थोड्या वेळ त्या गाण्यामध्ये आपण रमू आणि रासलीलेचं वर्णन करू. आज गोकुळात रंग खेळतो हरी,
आणि हे 5 अध्याय म्हणजे श्रीमद भागवत कथेचे पंचप्राण म्हटले गेले. रासलीलेबद्दल जितकं विकृतीकरण झालं, प्रत्येकाने आपल्या मगदुराप्रमाणे, चारित्र्याप्रमाणे, वृत्तीप्रमाणे आणि हेतूप्रमाणे रासलीलेविषयी खूप काही लिहिलं, सांगितलं. लोककलांमध्ये जे रासलीला येते ती आपण थोडीशी क्षम्य केली पाहिजे. त्याचं कारण असं की तिथे ते जरी गणगवळण असलं आणि त्याच्यामध्ये थोड्या कृष्णाच्या विषयीचं वर्णन थोडंसं गडद वाटत असलं तरी ते क्षम्य आहे. त्याचं कारण अत्यंत कष्टामध्ये आयुष्य घालवणाऱ्या लोकांच्या रंजनासाठी ते साधन आहे. पण अभ्यासू समजल्या जाणाऱ्या लोकांनी सुद्धा रासलीला फार चुकीच्या पद्धतीने बघितली. अनेकदा कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा रासलीलेचं वर्णन करताना अशा काही देहबोलीचं प्रकटीकरण होतं किंवा अशा काही शब्दांवर जोर दिला जातो की त्यातून चुकीचा श्री शुकदेवांना आणि व्यासांना अपेक्षित असलेला अर्थ जात नाही. म्हणजे जसं रात्र काळी घागर काळी ही गवळण आहे. ह्या गवळणीमध्ये कसलाही विचित्र विषय नाही. पण रात्र काळी म्हणत असताना गाणाऱ्या पुरुष असो की स्त्री असो, त्याने आपलं शरीर कसं हलवायचं आहे ह्याच्यावरून अर्थ कसा जातो ते कळतं. अश्लीलता शब्दामध्ये नसते, ती व्यक्त करण्याच्या पद्धतीत असते. डोळे मोडी तर राधा चाले याचा अर्थ काय होतो हे जर कळत नसेल तर मग गाणारा डोळे मोडून दाखवतो ते कसं असतं ते पार्लमेंटमध्ये सुद्धा एकदा सगळ्यांनी बघितलं. तसे डोळे मोडणं नाही आहे. अंगविक्षेप न करता, म्हणून मला आमचे सुलोचनाबाई खूप आवडतात. पदरसुद्धा न ढळू देता पाडाला पिकलाय आंबा म्हणत होत्या आणि हजारो लोकांना डोलवत होते. इतक्या शालीनतेने लावणी म्हणता येते हे सुलोचनाताईंनी दाखवलं. सुलोचना चव्हाण. मी अनेकदा त्यांना हा प्रश्न विचारायचा की हे कसं काय जमतं, कारण का आम्ही गद्य बोलताना आहे ना आमचा हात असा होतो, कधीतरी आवाज असा. त्या म्हणाले की लावणी आहे ना मी मनोरंजनासाठी नाही श्रद्धेने म्हणते. लावणी श्रद्धेने म्हणणं लावणी म्हणजे काय भाव असतो बघा. त्यामुळं लावणीचा मूळ शब्द आहे लावण्य आणि लावण्य हे मर्यादेनेच जास्त छान दिसतं ना, बाकी तर बटबटीतपणा असतो. असो, तर हे 5 अध्याय पंचप्राण मानले गेलेले आहेत. आणि महारास म्हणण्याचं कारण आत्ता जसं आपण बघितलं, मित्रांबरोबर जेवणं रास आहे, ब्राह्मणींचा हातचं जेवणं रास आहे, गाई गुरांबरोबर रमणं रास आहे, गवळणींबरोबर केलेले छोटे छोटे रास आहेत. इवन भगवंतांनी केलेले चोरी खोड्या हे सुद्धा रासाचे अंशच आहेत. रास या शब्दामध्येच अर्थ असा आहे की सत्याच्या जवळ जाणं. मग सत्याच्या जवळ जाण्यासाठी जी कृती केली जाते, खोडीसुद्धा, हेतू पाहिजे सत्याच्या जवळ, तर तो रासच मानला गेला आहे. आता राधा या नावात रास आहे की नाही? आहे ना. रासार्थ जी धावते ती राधा, ती वृत्ती आहे आपली. राधा उलट केली की काय होईल? धारा. ती प्रवाहित असली पाहिजे, ती कृष्णाच्या दिशेनं प्रवाहित असली पाहिजे. मग रासार्थ धावणं जे मुळं होतं ते म्हणजे नैवेद्य दाखवताना जर आपला भाव उत्कट झाला तर त्या क्षणी आपण भगवंताशी केलेला रासच असतो तो. त्यामुळं रासामध्ये कसलीही वैषयिकता नाही आहे. पण 1. 2. रासलीला केलं तेव्हा भगवंताचं वय जे आहे ते 13-14 वर्षाच्या आसपास आहे. त्यामुळं त्यात परत विषय अजिबातच येत नाही आहे. भगवंताकडे धावत आलेल्या सगळ्या ज्या गवळणी आहेत त्या काही भगवंतापेक्षा लहान आहेत, काही भगवंतापेक्षा मोठ्या आहेत, काही भगवंताच्या बरोबरीने.
आता ह्याच्यामध्ये भागवतात असं वर्णन आलेलं आहे की या गवळणींमध्ये काही गवळणी अशा होत्या की जी कामासक्तीने धावत आल्या होत्या. पण कामासक्तीने धावण्याची प्रेरणा आहे, पण कृष्णापर्यंत पोचेपर्यंत त्या विशुद्ध झाल्या होत्या. म्हणून भयात, क्रोधात, कामात, द्वेषात कोणत्याही भावनेने भगवंताचं नाव घ्यावं, हळूहळू हळू आपल्या चित्तवृत्ती शांत होतात. काही वासनापोटी भगवंताकडे चाललो, वासना म्हणजे मला हे मिळावं, मला ते मिळावं, हरकत नाही ना, त्या भावनेने का होईना, पण तिथे गेलं की लक्षात येतं की काही मागायचं नाही आहे, सगळं त्यांनी दिलं आहे आपल्याला. अशा पद्धतीने ही महारास आहे. अशा अनेक रास, खरं तर गोकुळातला प्रत्येक, वृंदावनातला प्रत्येक क्षण रासलीलाच आहे असं म्हणायला पाहिजे. आता श्रीकृष्ण अशा निमंत्रणाच्या वेळी किंवा वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळी बासरी वाजवत असत. पण नुसतं बासरी असं म्हणून ते संपवता येत नाही विषय. कारण का, कृष्ण भक्तीमध्ये कृष्णाच्या या वादन कलेचं वर्णन करत असताना बासरी हा सर्वदूर सरधोपट शब्द वापरलेला नाही आहे. ते बासरी वाजवत, कधी मुरली वाजवत, कधी वंशी वाजवत. तर आपण जेव्हा सूक्ष्मात जाऊन विचार करत नाही ना की हे काय आहे, तर हे 3 बासरीचेच प्रकार आहेत, पण 3 वेगवेगळे आहेत. एक वंशी वेगळी आहे, मुरली वेगळी आहे, बासरी वेगळी आहे. आणि ह्या तिन्ही प्रकारच्या वादनामध्ये बासरी, मुरली, वंशी ते निष्णात होते. किती निष्णात होते आपण त्याची चर्चा केली की पशुपक्षीसुद्धा देहभान विसरून जात. छोटे छोटे फरक आहेत त्यातले. वेणू आहे ना, तर वेणू 12 बोटं लांब असते, ती बास, ती पोकळ बासरी, ती वेणू 12 बोटं लांब आहे आणि तिला 6 छिद्र आहेत. फुंकर मारायचं छिद्र सोडून 6 छिद्र आहेत. अशी जी, असं जे वाद्य आहे त्याला म्हणायचं वेणू, जिला 12 बोटं ती लांब आहे. दुसरी आहे मुरली, ती 2 हात लांब आहे असं म्हटलं आहे. आणि ही 2 हात लांब असली तरी मुख्य छिद्रासह आणखी 4 छिद्र तिला आहे. वंशी जी आहे ती 17 बोटाची आहे आणि तिला 9 छिद्र आहे. आणि हे वाद्य वाजवणं म्हणजे ही तिन्ही प्रकारची वाद्य वाजवणं ही मोठी अवघड आणि रमणीय आहे, पण अवघड गोष्ट आहे. श्रीकृष्णाने त्या तिन्हीमध्येही प्रावीण्य, आता त्याने प्रावीण्य कशात नाही मिळवलं, आपण काही सर्टिफिकेट देत नाही आहोत त्यांना, पण त्यांच्या गुणाचं वर्णन करताना हे शब्द वापरावे लागतात. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला शरद पौर्णिमेच्या रात्री, म्हणजे कोजागिरी, चटकन समजावं म्हणून, श्रीकृष्णाने वंशी वादनाला सुरुवात केली. आणि श्रीकृष्णाने वंशी वादन करत असताना ही वंशी सगळ्या गोकुळातल्या गोपींना ऐकू गेलेली नाही. ज्यांच्या चित्तवृत्तीत तल्लीनता आहे त्यांना गेले एक. आणि त्यावेळी असं म्हटलं जातं की भगवान जेव्हा आपल्या अशा अंतरंग गोपींना, म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालं आहे अशा गोपींना जेव्हा बोलवायचं आहे, तेव्हा जे बासरी वाजवत ना, तर ते वृंदावनी सारंग राग वाजवत, वृंदावनी सारंग. आता या प्रत्येकातली कथा आणि इतकी गोड आहे, खूप खोलात जाऊ तितकं आणखीन आपल्याला काहीतरी मिळतं. आता वृंदावनी सारंग राजस्थानी आणि गुजराती संगीतात आपल्याला प्रचूर मात्रेत वापरलेला दिसतो, विशेषतः फोक्स लोकगीतामध्ये आपल्याला. हा राग श्रीकृष्णाचा खूप आवडत आहे. आणि विशेषतः आमंत्रित करण्यासाठी जेव्हा जेव्हा बासरी वादन करायचं, आता आपण सर्वदूर बासरी असं म्हणू, तेव्हा ते वृंदावनी सारंग हा राग वाजवतो. आता याची पण कथा मोठी गोड आहे. वृंदावनामध्ये, म्हणजे आजच्या वृंदावनामध्ये, जिथे मधुबन आहे, जिथे भगवंताने रास केली, ती जागा स्वामी हरदासांना भगवंतांनी दाखवली. स्वामी हरदासांची समाधी आहे आता तिथे. आणि हे स्वामी हरदास म्हणजे ज्यांचा शिष्य तानसेन आहे.
आणि हे एकदा ध्यानाला बसलेले असताना त्यांना जिथे लीला झाली त्या सेवाकुंज मधुबन, आजही तिथे रात्री थांबायला परवानगी नसते. अशा खूप जागा वृंदावनामध्ये आहेत की जिथले चमत्कार आजही भाविकांना आहेत आणि काही कोणालाही पर्यटकांनाही पाहता येतात. याला निधिवन म्हणतात, जिथे हरदासांची समाधी आहे. सेवाकुंज बाजूला एक आहे, तिथे भगवान आणि राधाराणी रात्री शयनासाठी येतात. तर तिकडे सगळ्यांच्या समोर दाराला कुलूप वगैरे लावलेलं जातं. आत एक लोटा पाणी मांडं ठेवता, असं विडा ठेवलेला असतो, एक लाडू पण ठेवलेला असतो आणि एकदम बिलकुल बिना सलवटकी चद्दर ओढकर छान मस्त शयन केलेलं असतं गादी. पहाटे जेव्हा पुजारी परत सगळ्यांच्या समोर कुलूप लावलेलं असतं, सगळ्यांच्या समोर उघडतात, तेव्हा विडा अर्धवट खाल्लेला आहे, लाडू अर्धवट खाल्लेला आहे, अंथरुणावर सलवटे आलेली आहे, काय सुरकुत्यांना काय म्हणतात ते, हां सुरकुत्या आलेल्या आहे. थक्क होऊन जातो. निधिवनामध्ये रात्री जायला परवानगी नाही, कारण का ते दृश्य सोडून देतो. त्या हरदासांना एकदा ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये प्रेम भाव जो आहे आणि माझ्या वृत्तीमध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना आमंत्रित करण्याची जी उत्कटता आहे, तशी संगीत रचना तुम्ही करा. आणि मग हरदास, स्वतः स्वामी हरदास हे खूप संगीतज्ञच होते, तानसेन ज्यांचा शिष्य आहे, आणि म्हणून त्यांनी एका रागाची रचना केली आणि तो वृंदावनाशी जोडला गेलेला असल्यामुळं सारंग, मूळ ठेवण सारंगाची, त्याला वृंदावनी सारंग असं नाव दिलं आणि श्रीकृष्णाला खूप तो आवडला.